जय भीम, नमो बुद्धाय. वर्षवास मालिकेमध्ये आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत. आजचा भाग आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करत आहोत. तर आपण शील परिवर्तनाकरिता प्रवचने व माणसाची अधोगती कशी होते. एके समयी भगवान गौतम बुद्ध श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारात राहत होते. त्यावेळी मध्यरात्री उलटल्यानंतर आपल्या तेजवनाला दीप्तिमान करत एक देव भगवंताजवळ आला आणि त्यांच्या सनिध जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून तो पुढील प्रमाणे त्याने निवेदन केले. हे तथागत, मी आपल्याला माझे शंकेचे निसरण करण्यासाठी काही प्रश्न करणार आहे. कृपा करून माझ्या माणसाच्या अधिपतनाची कारणे काय असतात ते मला सांगा. भगवंताने ते सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले, कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे. धम्मप्रेमी हा उत्तन्न पथावरील व धम्मद्रेष्टा हा अधोगतीला पथावरील वाटसरू असतो. जो धम्मावर प्रेम करतो त्याची उन्नती होते, जो घृणा करतो त्याचे पतन होते. अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसं अप्रिय वाटतात. त्याची सद्गुणी माणसावर श्रद्धा असते, त्याचा धर्म त्याला चांगला वाटतो, हे त्याच्या अधोगतीचे दुसरे लक्षण होय. झोपाळूपणा, गप्पा मारण्याची आवड, निगोदिरीपणा, आळस, क्रोधदृष्टिता हे सर्व सुतकर्ण असे हे अधोगतीचे तिसरे लक्षण होय. त्याचे आईबाप वृद्ध झालेले आहे. त्याच्या यौवन संपलेले असताना जवळ संपत्ती असूनही मुलांनी त्यांचे लालन पोषण न करणे हे अधोगतीचे चौथे लक्षण होय. ब्राह्मण, श्रवण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी ठणकवणे हे अधोगतीचे पाचवे लक्षण होय. जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अधोगतीचे सहावे लक्षण होय. आपले कुळ, संपत्ती, जात याचा अभिमान बाळगून आपल्या अत्यष्टांना तिरस्कार करणे हे अधोगतीचे सातवे लक्षण होय. व्यभिचार, मद्यपान, जुगार आणि ऐशाराम यांच्यामध्ये द्रव्याला अपव्यक्त करणे हे अधोगतीचे आठवे लक्षण होय. स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परस्त्रिया यांच्याकडे जाणे हे अधोगतीचे नववे लक्षण होय. असमयी उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे अधोगतीचे हे दहावे लक्षण होय. जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला आणि सबबीवर अपटाट महत्त्वाकांक्षा आणि सर्व बहुमतीची इच्छा बाळगणे हे अधोगतीचे अकरावे लक्षण होय. हे श्रेष्ठ देवा, ही सर्व अधोगतीची लक्षणे आहेत. या सर्वापासून दूर राहिल्यास तरच तुझी सुरक्षता राहील. दुष्ट मनुष्य, एकदा चारिका करतेवेळी आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हास माहीत आहे का? तर भिक्खूंनी सांगितलं, नाही. म्हटल्यावर भगवान गौतम बुद्ध म्हणाले, मी तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो. एक दुष्ट मनुष्य विचारात दुसऱ्याचे दोष दाखवतो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको. तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता सरळपणाने तपशील सांगू लागतो. भिक्खूंनो, असा माणूस हा वाईट असतो. कोणी माणूस असतो जो विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण व्यक्त करीत नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावर तो दुसऱ्याचे गुण सांगतो. कोणी माणूस असतो तो मनुष्य विचारले असतानाही आपले दोष उघड करत नाही, मग न विचारता तो बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवतो, परंतु त्याचा तपशील लपवतो. असा माणूससुद्धा दुष्ट माणूस होय. हे भिक्खू, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो. विचारल्यावर तर सांगायलाच नको. तो अगदी सर्व तपशील आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करत असतो. भिक्खूंनो, असा माणूससुद्धा दुष्ट माणूस समजावा. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंनो उद्देशून भगवान गौतम बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, या जगात 4 प्रकारचे माणसे आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्यांच्या हितासाठी झटतो. तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हिताच्यासाठी झटतो पण दुसऱ्यांसाठी तो झटत नाही. चौथ्या प्रकारचा मनुष्य जो स्वतःच्या हिताप्रमाणेच दुसऱ्यांच्या हितासाठी सुद्धा झटत असतो.
तो स्वतःचा अथवा दुसऱ्यांच्या हितासाठी झटत नाही, त्या मनुष्याची स्थिती दोन्ही बाजूला पेटलेले आणि मध्ये शेणाने माखलेल्या चितेवरील माशालीसारखी असते. ती गावात अथवा वनात इंधन म्हणून उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे तो म्हणून जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी असतो. जो स्वतःच्या कल्याणासाठी त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो, त्या वरील प्रकारच्या मनुष्याहून अधिक चांगला पुरुष होय. आणि जो स्वतःचा आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो, तो म्हणजे सर्वात उत्तम पुरुष समजावा. ज्ञानीपुरुष. एके समयी भगवान गौतम बुद्ध उट्टक आणि सेतप या दोन नगरींच्या मधील महामार्गापर्यंत पोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असताना भेटला. अकस्मात भगवान गौतम बुद्धांनी रस्ता सोडून आणि एका रुक्त तळाशी पद्मासन लावून ते बसले. भगवंताच्या पावलामागून पावले टाकीत जात असणाऱ्या त्या द्रोण ब्राह्मणाला त्या तेजस्वी सुंदर समयी शांत संमय मनाच्या भगवंताचे दर्शन झाले. भगवंताजवळ तो जाऊन म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत ना? नाही ब्राह्मणा, मी खरोखर देव नाही. आपण गंधर्व तर नव्हे ना? नाही ब्राह्मणा, मी गंधर्वसुद्धा नाही. मग आपला यक्ष तर नव्हे ना? नाही ब्राह्मण, मी यक्षसुद्धा नव्हे. तर मग आपण मनुष्य नाही काय? नाही ब्राह्मणा, मी मनुष्यसुद्धा नाही. भगवंताचे असे उत्तर ऐकल्यानंतर तो द्रोण ब्राह्मण म्हणाला, तुम्ही देव आहेत का? गंधर्व आहात का? किंवा मनुष्य आहात का? असे विचारला असता आपण नाही म्हणता, तर आदरणीय महाशय, आपण आहात तरी कोण? ब्राह्मणा, भगवान गौतम बुद्ध म्हणाले, मी माझ्या अंगाच्या आसवाचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य सर्व काही होतो. पण आता मी आवासापासून मुक्त झालेलो आहे आणि त्यामुळेच मी विच्छेदन करून बैठकाच नाहीशा केलेल्या आहे. ताडवृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत, त्याचप्रमाणे माझे आवासाचे अंकुर फुटणार नाहीत. ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमलता पाण्यातून वर येते आणि तरीसुद्धा ती पाण्याला स्पर्श करून तिला चिटकत नाही, त्याचप्रमाणे हे ब्राह्मणा, मी या जगात जन्माला आलेलो आहे, जगात वाढलो आहे आणि जगावर विजय मिळवून जगापासून अस्पष्ट असा राहिलेलो आहे. म्हणून हे ब्राह्मण, मी तुला एक तथागत म्हणजे ज्ञानीपुरुष असे मला समजावे. न्याय आणि सज्जन पुरुष. भिक्खूंना उद्देशून भगवान गौतम बुद्ध म्हणाले, 4 माणसे 4 प्रकारचे असतात. जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर 4 प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजे. भिक्खूंनो, एका प्रकारची माणसे कल्याणासाठी झटतात परंतु परकल्याणाचा विचारसुद्धा करत नाहीत. भिक्खूंनो, दुसऱ्या प्रकारची माणसे स्वतःमधून विषय वासनेचे निर्मूलन करतात परंतु दुसऱ्यांनी विषय वासनेचा त्याग करावा असे त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाही. ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निरुक्ष सांगत नाहीत. ते स्वतःमधील अविद्येचे निर्मूलन करतात परंतु दुसऱ्यांना त्यांच्या अविद्येच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत नाहीत. भिक्खूंनो, असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळीत असतो परंतु दुसऱ्याच्या कल्याणासाठी तो झटत नाही. भिक्खूंनो, दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात परंतु स्वहितासाठी ती झटत नाहीत. भिक्खूंनो, असे माणसे आपल्या अंगाच्या विषय वासनांना क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्न न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगतात असतात. भिक्खूंनो, अशा प्रकारची माणसे दुसऱ्यांच्या हितासाठी निश्चित झटतात परंतु स्वतःच्यासाठी नाही. भिक्खूंनो, तिसऱ्या प्रकारची माणसे स्वतःसाठी अथवा परहितासाठी झटत नसतात. भिक्खूंनो, असा मनुष्य स्वतःच्या ठिणाची विषय वासना, क्रोध आणि अविद्या याचे निर्मूलन करत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्यांनाही तसे करण्यास आग्रहाने सांगत नाही. भिक्खूंनो, हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्याचे हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही. भिक्खूंनो, चौथ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात. भिक्खूंनो, अशी माणसे स्वतःमधील विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांचा नाश करण्यासाठी झटत असतात. त्याचप्रमाणे दुसऱ्यांना ते विषय वासनांना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगतात आणि त्यांना प्रेरणा देतात. भिक्खूंनो, असे माणसे स्वतःहित परमहितासाठी झटणारी होय. या शेवटल्या प्रकारच्या माणसांना न्यायी व सज्जन समजावे. अकुशल कर्माची आवश्यकता.
एके समयी भगवान गौतम बुद्ध भिक्खूंना म्हणाले, भिक्खूंनो, सत्कर्म करण्याची वेळ का करू नका. सोक्के इप्तीस, जे हवे आज तसे, प्रिय, आनंददायक व सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. सत्कर्माचा लाभ म्हणजे इतिप्स आणि प्रिय आनंददायक वस्तूचा लाभ. या गोष्टीचा मी अनुभव घेतलेला आहे. मी स्वतःच बऱ्याच काळापासून शुभ कर्माच्या इच्छित रुचकर, प्रिय आणि आनंददायक फळांचा उपभोग घेतलेला आहे. मी वारंवार स्वतःला विचारत होतो, ही जी काही मंगल फळे चाकीत आहे ती कोणत्या कृत्याचा परिणाम होय. मला जे साध्य आणि सौख्य आणि शांती लाभलेली आहे ती कोणत्या सत्कर्माची पारीख आहे. आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की ही 3 प्रकारची सत्कर्माची फळे आहेत. ती 3 प्रकारच्या सत्कर्माच्या पारिक होय. दान, शील आणि संयम ह्या 3 सत्कर्माचा पारिपायक होय. शुभ उत्सव समयी आनंददायक आणि धन आणि ती प्रभात, तोच खरा शुभ दिन, तोच खरा सुखमय क्षण. जेव्हा सत्परीय दान दिले जाते त्यावेळी शुभ कर्म व शुभ वचन व शुभ विचार आणि शुभ इच्छा ह्यांच्या कर्तव्याला शुभ लाभ घडवून देतात. ती वेळ आणि तोच दिवस खरोखर शुभ आणि आनंददायक होय. ज्यांना असा लाभ होतो तो समृद्धी मिळते, तो खरोखरच भाग्यवान होतो, सुखी होतो. भिक्खूंनो, तुम्हीही त्याचप्रमाणे निरामय आणि आपल्या अत्यष्टांना सत्यापदाचा समुद्राला प्राप्त करून सुखी व्हावे. शुभ संकल्पाची आवश्यकता. एके समयी श्रावस्तीतील जेतवान विहारात राहत असताना भिक्खूंना उद्देशून भगवान गौतम बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता असते. तर भिक्खूंनो, तुम्ही कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. भिक्खूंनो, असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर आपल्या मातापित्यांचे परिपालन करा. मी माझ्याहून थोर लोकांचा आदर करीन. माझी वाणी ही सदैव मूर्त राहील. मी कोणासंबंधही वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक धुवून मी माझे अंतःकरण स्वच्छ करीन. अवधाराने शुद्ध हस्ताने दान करण्यास आनंद मानीन. आपल्याला जे काही लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यास समाधान मानीन. वर मागण्यास योग्य असा पुरुष मी होईल. आयुष्यभर शांत राहीन. क्रोध उत्पन्न झाला तर मी त्याचे तत्काळ निरोध करीन. भिक्खूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत जे केले असता तुम्ही सुखी व्हाल आणि पवित्र व्हाल. अशा प्रकारचा आजचा भाग आपण इथे समाप्त करत आहोत. कोविड-19च्या संदर्भामध्ये आपण जागृत असणं गरजेचं आहे. कारण दिवसांदिवस आपल्या देशामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या वाढत चाललेली आहे. कोविड-19ने लोक या ठिकाणी मृत्यू पावत आहेत. तर आपण आपल्या परिवाराची सुरक्षा राखा. आपण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. शक्यतो काम असेल तरच आपण बाहेर निघा, अशी आपल्याला आजच्या दिनाच्या निमित्त सूचना आहे. तर आपण हा चॅनल पाहत राहा, चॅनलला लाईक करा. आपण चॅनल पाहत राहा. चॅनल पाहत राहून आपण आपलं कर्तव्य पार पाडा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.